जय श्रीराम. वाली मरून पडला तेव्हा राजधानी किष्किंधेत मोठीच गडबड उडाली. वालीची पत्नी तारा आपला मुलगा अंगद याला घेऊन तेथे आली. ती अतिशय शोक करू लागली. ती रामाला म्हणाली, महाराज, आपण हे काय केलेत? माझ्या पतीला आपण कशासाठी मारलत? आता आपण मलाही एक बाण मारा, नाही तर मला पतीबरोबर सती जाऊ द्या. राम म्हणाला, झाली गोष्ट होऊन गेली. तू आता शोक करू नकोस. तू व तुझा पुत्र अंगद यांचा सुग्रीव सन्मानाने सांभाळ करील. वालीची उत्तरक्रिया रामाने सुग्रीवाकडून यथासांग करविली. मग राम म्हणाला, तारा, तू आता सुग्रीवाशी विवाह कर. सुग्रीव, तू तारेचा स्वीकार कर आणि अंगदाला युवराज पद दे. सुग्रीवाला राज्याभिषेक झाला. तारेने सुग्रीवाला माळ घातली. सुग्रीवाने अंगदाला युवराज केले. अशा प्रकारे रामाने वानर राज्याची व्यवस्था लावली. सुग्रीव रामाला किष्किंधेत येण्याचा आग्रह करू लागला. राम म्हणाला, मी वनवासात आहे. मी राजधानीत येणार नाही. तू हे पावसाळ्याचे 4 महिने राज्यकारभाराची घडी बसव. लक्ष्मण आणि मी येथेच ऋष्यमुख पर्वतावर राहतो. पावसाळ्याचे 4 महिने संपले म्हणजे तुम्ही सर्व सीतेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करा. सारेजण किष्किंधेला परत गेले. राम आणि लक्ष्मण दोघेही ऋष्यमुख पर्वताच्या गिरीकंदरात राहू लागले. लक्ष्मण सुग्रीवाला अधूनमधून भेटत असे. पावसाळा संपला. राम लक्ष्मणांना वाटले, सुग्रीव आपण होऊन सीता शोधार्थ येईल. परंतु सुग्रीव राज्यपद मिळताच, वैभव प्राप्त होताच त्यात गुंतून गेला. तारा, रुमा ह्यांच्या सहवासात सुखाने राहू लागला. राम लक्ष्मणाला म्हणाला, सुग्रीवाला सांग, वचनाप्रमाणे सीतेच्या शोधासाठी सुरुवात कर. नाहीतर वालीला मारल्यावर माझ्या भात्यातील बाण संपले नाहीत. तो बाण परत माझ्या भात्यात आला आहे. जर तू वचन पाळले नाहीस तर ज्या मार्गाने वाली गेला त्याच मार्गाने तुला जावे लागेल. लक्ष्मण धनुष्यबाण सज्ज करून सुग्रीवाला धाक घालण्यासाठी निघाला. मारुती थेट सुग्रीवाकडे गेला. तो त्याला सांगू लागला, वनात रामाला एकटा सोडून तू इथे राज्य भोगत आहेस. रामाला दिलेले वचन विसरलास का? सत्तेमुळे दिलेल्या वचनाचा विसर पडलेला सुग्रीव जागृत झाला आणि लक्ष्मणाला म्हणाला, क्षणभरही विलंब न करता आम्ही वानर सैन्य जमवतो. 4 दिशांना वानर जातील, सीतेचा शोध घेतील. असे बोलून सुग्रीवाने लक्ष्मणाचा राग शांत केला. लक्ष्मणाने सुग्रीवाला क्षमा केली. सुग्रीवाने वानर राज्यात 4 दिशांना आपले दूत पाठविले. वानर सैन्य जमा झाले. 18 पद्म इतकी सैन्य संख्या झाली. सुग्रीवाने सर्व वानरांना सांगितले, मी तुम्हा सर्वांना आज्ञा देतो की राम सीता ह्यांची भेट घडविल्याशिवाय कोणीही घरी जाऊ नये. सर्व वानरांनी एकदम भुभुक्कार करण्यास सुरुवात केली. ते चालू लागले तेव्हा धरणी कंप पावू लागली. वानरांच्या प्रमुखांनी आपापल्या टोळ्या तयार केल्या. वानरांचे बळ इतके वाढले की किष्किंधा नगरी पार पालटून गेली. अगणित वानरांनी सीतेच्या शोधाचा ठाम निश्चय केला. रामाने सुग्रीवाकडे चिंता व्यक्त केली. सुग्रीवा, एवढ्या मोठ्या सैन्याला अन्न वस्त्र मी कसे पुरविणार? सुग्रीव सांगू लागला, रघुनाथा, फळे कंदमुळे हाच आहार. हे पण मिळाले नाही तर वानर वारा पिऊन राहतात आणि त्यानेच तृप्त होतात. वानरांच्या सहवासाने रामाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडला. वानरांच्या सैन्याच्या 4 तुकड्या करण्यात आल्या. काहींना पूर्वेला पाठविले, काहींना पश्चिमेला पाठवले. थोडे वानर उत्तरेला सुद्धा गेले आणि अंगदाने स्वतःच्या नेतृत्वाखाली एक तुकडी जमविली. त्यात नळ, नीळ,
जांबुवंत, ऋषभ, हनुमंत असे एकापेक्षा एक बलवान वीर होते. सर्वजण दक्षिण दिशेस जाण्यास निघाले. मारुतीला रामाची आठवण झाली आणि तो अंगदाला थांबवून रामाकडे आला. रामचरणी लागून म्हणाला, रघुनंदना, आम्ही वानरांनी सीतादेवी कशी ओळखावी? तिच्या काही खुणा सांगा. राम म्हणाले, हनुमंता, तू अत्यंत बुद्धिमान आहेस. मी तुला सीतेचे काय वर्णन सांगू? मी आणि ती दोघे एकरूपच आहोत. ती अत्यंत तेजस्वी आहे. तिच्या मुखात सतत माझेच नाव आहे. एवढेच काय, पण तिच्या सहवासाने दगड वृक्षसुद्धा राम राम म्हणत असतील. तिच्या भोवताली कस्तुरीचा सुगंध दरवळत असतो. मारुती म्हणाला, महाराज, मी तुमचाच दास आहे. ह्याची सीतामाईला खात्री व्हावी म्हणून तुमची एखादी वस्तू द्या. मारुतीच्या बोलण्याने राम प्रसन्न झाले. ते म्हणाले, अंजनी सुता, ही माझी मुद्रिका आहे. ही सीतेला दे, म्हणजे तिची तुझ्याबद्दल खात्री पटेल. मारुतीने रामचरणी साष्टांग नमस्कार घातला आणि प्रभूंचे दर्शन घेतले. रामाने मारुतीला हृदयाशी धरून विचारले, तू परत कधी येशील रे? तेव्हा मारुती म्हणाला, महाराज, 1 महिन्याच्या आत सीतादेवींचे दर्शन घेऊन येतो. मुद्रिका घेऊन मारुतीने एक उड्डाण केले आणि तो वानर सैन्यात सामील झाला. सर्व वानर रामस्मरण करून दक्षिण दिशेने उड्डाण करू लागले. राम लक्ष्मण तिकडे आशापूर्ण दृष्टीने पाहत होते. वानर सैन्य दक्षिण दिशेला सीतेच्या शोधात जात होते. वाटेत अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यांना एक शापित वन लागले. त्या वनात आल्याबरोबर वानर सैन्याची गती मंदावली. ते पटापट खाली पडू लागले. तेथे पूर्वी दंडकृषी राहत होते. त्यांना एक मुलगा होता. तो 18 वर्षांचा तरुण असताना एका वनदेवतेने त्याला खाऊन टाकले. तेव्हा अत्यंत रागावलेल्या दंडकृषींनी त्या वनाला शाप दिला, जो कोणी प्राणी इकडे येईल तो तात्काळ मृत्यू पावेल. परंतु वानर सैन्य रामस्मरण करीत होते, म्हणूनच ते त्या वनातून सुखरूप बाहेर पडले. दंडकृषींचा मुलगाच नंतर भयंकर राक्षस होऊन सर्व प्राण्यांना खात असे. त्या भयंकर राक्षसाला अंगदाने आपल्या पायात धरून गरगरा फिरविले आणि भूमीवर आपटले. त्याच्या शरीराचा चक्काचूर केला. तो मुलगा मुक्त होऊन वडिलांच्या भेटीला गेला. वानरांवरील संकट टळले. ते पुढे चालू लागले. पुढे वानरांना काही खायला मिळेना, पाणी मिळेना. उजाड डोंगर. वानर भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना एक आशेचा किरण दिसला. एका गुहेतून पक्षी फळे आणताना दिसले. मारुती पुढे झाला आणि त्या विवरातून आत जाऊ लागला. मागे सगळे वानर सैन्य. विवरात वानरांना श्वास घेता येत नव्हता. काही वानर मूर्छित होऊन पडले. थोडे पुढे जाताच त्यांना विवराचे द्वार दिसले. ते तेथून बाहेर पडताच फळाफुलांनी नटलेले एक वन दिसले. अतिशय क्षीण झाल्यामुळे सर्व वानर आश्चर्य करीत तेथे बसले. तेवढ्यात तेथे सुप्रभा नावाची अप्सरा आली. मारुतीने तिला विचारले, येथे स्वर्गाप्रमाणे अतिशय सुंदर सृष्टी कोणी निर्माण केली? सुप्रभा मारुतीला म्हणाली, पूर्वी येथे मयासूर नावाचा दैत्य होता. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेव प्रसन्न करून घेतला. ब्रह्मदेवाने मयासुरासाठी हे स्थान निर्माण केले. मयासुराला ब्रह्मदेवाने वर दिला की या विवरातून तू बाहेर पडलास तर तुला मृत्यू येईल. मयासूर हा अत्यंत पापे करू लागला. त्याचा देवांना पण त्रास होऊ लागला. तेव्हा इंद्राने ब्रह्मदेवाची स्तुती करून हेमा ही अप्सरा निर्माण केली. तिने मयासुराला भुलवून विवराबाहेर काढून त्याचा मृत्यू घडविला.
हेमा अप्सरेसाठी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली. मी येथील राखणदार आहे. हेमा सत्यलोकी जाताना मला सांगून गेली की येथे वानरगण येतील, तू त्यांना मदत कर. हनुमंताने विवरातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला. सुप्रभेने वानरांना फळे खायला दिली, पाणी प्यायला दिले. मग सर्वांना डोळे मिटण्यास सांगितले आणि एका क्षणात सर्वांना समुद्र तीरी आणले. सुप्रभा अदृश्य झाली. आता वानरांपुढे दुसरे संकट उभे राहिले. समुद्र ओलांडणार कसा? सीतेचा शोध लावण्याचे काहीच चिन्ह दिसेना. सगळे वानर सैन्य हताश झाले. तेवढ्यात संपातीने वानर सैन्यावर झेप घेतली. सगळे वानर एकमेकांत चर्चा करू लागले. हा जटायू सारखाच दिसतोय. सहजासहजी मृत्यू येत असलेला पाहून वानरगण आनंदाने रामनामाचा घोष करू लागले. रामनामाने त्यांच्यावरील संकट दूर झाले. संपाती वानरांना विचारू लागला, रामराया कोठे आहे? माझा भाऊ तेथेच असतो. तुमच्या मुखातून रामनाम ऐकून माझ्या पंखात शक्ती आली. वानरांनी जटायूचा वध झाल्याचे सांगितले. रामाने त्याची उत्तरक्रिया केल्याचे सांगितले. जटायूच्या मृत्यूने संपातीला अतिशय दुःख झाले. तो सांगू लागला, मी आणि जटायू सूर्यमंडळ पाहण्यासाठी झेप घेतली. जटायू माझ्या पंखाच्या सावलीत होता म्हणून वाचला, पण माझे पंख मात्र जळाले. सूर्याने मला उशाप दिला. तुला रामदूतांचे दर्शन घडले की तुझ्या पंखात चैतन्य येईल. माझ्या पंखात तुमच्या दर्शनाने चैतन्य निर्माण झाले. संपातीने ज्ञानचक्षूंच्या साह्याने सीतादेवीचा ठाव ठिकाणा सांगितला. समुद्रापलीकडे लंकानगरी आहे. हा समुद्र 100 योजने लांब आहे. लंकानगरीत सीता रामविरहाने शोकमग्न झाली आहे. ह्या समुद्रात प्रचंड पर्वत गुप्त झाला आहे. तेथे कृष्ण सर्प आहेत. त्यांच्या पुढे कोणाचेच काही चालणार नाही. जो आकाशमार्गाने जाईल तोच हा समुद्र ओलांडू शकेल. तुम्ही आकाशमार्गाने लंकेत जा. सगळे वानर सागर तीरावर बसून विचार करू लागले. 100 योजने एका दमात कोण उडू शकेल? मारुतीचे रामनामी ध्यान लागले होते. सर्वांनी मारुतीची प्रार्थना केली. मारुती, तूच आमच्यात सर्वश्रेष्ठ आहेस. तू जन्मतःच फळ म्हणून सूर्याला पकडायला गेलास. तुझा पराक्रम अपूर्व आहे. तूच लंकेपर्यंत उड्डाण करू शकशील. मारुतीने ते मान्य केले. त्याने सर्व वानरांना शिखरे, शिळा, वृक्ष यांच्या आश्रयाने बसण्यास सांगितले. त्याने महेंद्र पर्वतावरून लंकेकडे उड्डाण केले. सारे वानर आश्चर्यचकित होऊन हनुमंताच्या उड्डाणाकडे पाहत होते. समुद्राचे पाणी वेगाने उडाले. हनुमंत लंकेकडे गेला. तो हळूहळू दिसेनासा झाला.